नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित सर्व पदव्युत्तर द्वितीय वर्ष सत्र 3 या वर्गासाठी इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या 2 क्रेडिटच्या कोर्ससाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 भागामध्ये आपण भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भारतीय संविधान निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान, त्यांची भूमिका याविषयी माहिती घेतली. आजच्या भागामध्ये आपल्याला भारतीय संविधानाचं जे प्रिॲम्बल आहेत, त्या प्रिॲम्बल आणि एकूणच भारतीय संविधानाची जी उगम स्रोत आहेत, भारतीय संविधानाची जी उद्दिष्टे आहेत, संविधानामध्ये नमूद केलेली या उद्दिष्टांविषयी, त्यांच्या स्रोतांविषयी चर्चा करायची आहे. खरं तर कोणत्याही राज्यघटनेचा सरनामा ही त्या राज्यघटनेची उद्दिष्ट आणि ध्येय स्पष्ट करणारी प्रस्तावना किंवा त्याला उद्देशपत्रिका असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो, आणि ती असते. भारतीय घटनाकारांनी राज्यघटनेद्वारे साध्य करण्यासाठी जे लक्ष्य निर्धारित केलेलं होतं, त्याचा आविष्कार म्हणजे हा सरनामा किंवा त्याला प्रिॲम्बल असं आपण म्हणतो, उद्देशपत्रिका म्हणतो, तो आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना या सरनाम्याद्वारे राज्यघटनेचा गर्भित अर्थ व्यक्त त्यातनं होतो आणि त्याद्वारे जसं घटनेचं सामाजिक, आर्थिक, राजकीय तत्त्वज्ञान स्पष्ट होतं, तसंच घटनेची आधारभूत मूल्य देखील त्यातून व्यक्त होतात. आणि म्हणून सरनामा म्हणजे घटना निर्मितीमागील नेमकी उद्दिष्ट कोणती होती हे जाणून घेण्याची एक गुरुकिल्ली तिला मानता येतं. मग हा सरनामा आपल्या सर्वांच्या तोंडपाठ असतो. साधारणतः सरनाम्यातला प्रत्येक शब्द हा एक विशिष्ट अर्थाने त्यामध्ये वापरलेला आहे. प्रत्येक शब्दाला एक मूल्यगर्भित आणि तात्विक स्वरूपाचा, तार्किक स्वरूपाचा आधार त्यात आपल्याला दिसून येतो. सरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि अखंडता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान स्वतःप्रत अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करत आहोत. हा जो संविधानाचं जे प्रिॲम्बल आहे, सरनामा आहेत, यातून ह्या संविधानाचा उगम स्रोत काय आहेत, यातून ह्या संविधानाची उद्दिष्ट काय आहेत, हेतू काय आहेत, हे त्यातनं स्पष्ट होतं. आणि आपल्याला ह्या उद्दिष्टांची स्वतंत्र एक चर्चा पुढच्या काही भागांमध्ये करायची आहेत. पण तत्पूर्वी भारतीय संविधानाची आणि ह्या सरनाम्याची जी उगम स्रोत आहेत ती कोणती आहेत त्याविषयी आपण चर्चा करू. भारतीय राज्यघटना ही स्वातंत्र्याच्या चळवळीमधून सिद्ध झालेला एक दस्तावेज म्हणून त्याला मानता येतं. भारतीय घटनाकारांनी राष्ट्रीय चळवळीतील आदर्श आणि अन्य देशांच्या राज्यघटनांमधील आदर्श तत्वांचा एक छान असा मिलाप भारतीय संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये घडून आणलेला आपल्याला दिसून येतो. राज्यघटनेची निर्मिती ही एक प्रकारची उत्क्रांती आहे. तिच्या निर्मितीची अप्रत्यक्ष प्रक्रिया ही जवळजवळ 150 वर्षांच्या कालावधीमध्ये घडून आलेली आहे. म्हणजे आपल्याला एका बाजूला जरी माहिती असलं की भारतीय संविधान निर्माण करायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, परंतु प्रत्यक्षात ही प्रक्रिया प्रदीर्घ स्वरूपाची चालू होती. कारण ब्रिटिश राजवटीतील विविध कायदे असतील, राजकीय आणि प्रशासकीय व्यवहार असतील, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमधून उत्कृत झालेली तत्त्व असतील, विविध देशांमधील घटनात्मक तरतुदींचा प्रभाव असेल,
किंवा भारतामध्ये ज्या अनेक वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक इथे समस्या होत्या, त्या समस्यांमधून उभ्या राहिलेल्या ज्या समाज सुधारणेच्या चळवळी असतील, त्या चळवळी अशा अनेक घटकांच्या संयुक्त प्रभावातून ही राज्यघटना मूर्त आकाराला आलेली दिसून येते. अनेक अंगांनी बहुढंगी असणाऱ्या भारतीय समाजाला एक नवी ओळख देणाऱ्या राज्यघटनेचे स्रोत म्हणून आपल्याला काही घटकांचा विचार करता येईल. त्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे तत्ववैचारिक स्रोत काय आहेत. तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा वैचारिक वारसा हा भारतीय संविधानाचा एक तत्ववैचारिक स्रोत म्हणून आपल्याला सांगता येतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून पुढे आलेला संमिश्र स्वरूपाचा वैचारिक वारसा हा राज्यघटनेचा तत्ववैचारिक स्रोत म्हणून मानता येतो. आधुनिक भारतीय इतिहासाचे अभ्यासक बिपिनचंद्र यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे काय, तर भिन्न स्वरूपाच्या वैचारिक प्रभावांचं एक गाठोडं आहे. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी स्थापन केलेल्या घटना परिषदेने ह्या वरच्या जे काही तरतुदी आहेत, नमूद केलेली जी बहुवैचारिक ज्या चौकटी आहेत, त्या चौकटींच्या संदर्भातच राज्यघटना तयार केलेली आहेत, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. घटना परिषदेतील राज्याचं स्वरूप किंवा त्याची भूमिका, शासन प्रकार याविषयी विवाद जर आपण अभ्यासले तर ही बाब आपल्याला ठळकपणे त्यात लक्षात येते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एका बाजूला राजाराम मोहन राय, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी दादाभाई नौरोजी, ईश्वरचंद्र विद्यासागर यासारख्या अनेक नेत्यांचा उदार आणि नेमस्त प्रभाव जसा दिसतो, तसाच या उदारमतवादी व्यापक प्रभावामध्ये दुसऱ्या बाजूला महात्मा फुले असतील, गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणे अनेक मूलग्रही स्वरूपाच्या सामाजिक धार्मिक सुधारणा सांगणाराही महत्त्वपूर्ण अंतस्थ प्रवाह त्यात आपल्याला दिसून येतो. आणि त्याही पुढे जाऊन महात्मा फुल्यांनी शूद्रातिशूद्रांच्या दृष्टिकोनातून किंवा काँग्रेस प्रणित राष्ट्रवादाची जी मर्यादा पुढे आणली तीही आपल्याला त्यात दिसून येते. छत्रपती शाहू महाराज असतील किंवा विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावर भाष्य करून हिंदू धर्म आणि जातीय संस्थेचा जो सेंद्रिय संबंध उघड करून भारतीय राष्ट्रवाद आणि पुढे लोकशाही शासनास सामाजिक परिणाम प्राप्त करून दिले. किंवा अगदी दुसऱ्या बाजूला स्वामी दयानंद सरस्वती असतील, विष्णूशास्त्री चिपळूणकर असतील, लोकमान्य टिळक असतील, विनायक दामोदर सावरकर असतील, असे अनेक नेते सुधारक यांचा समावेश असणारा जो सामाजिक पुनर्जीवनवादी जो प्रवाह निर्माण झाला होता, त्याचाही प्रभाव भारतीय संविधानावर दिसतो. या प्रभावाने भारतीय परंपरेचे एक गौरवीकरण करून ब्रिटिशांद्वारे नव्हे तर इथल्या एकदेशीयांच्या पुढाकारातून भावी भारताची जडणघडण केली जावी असा विचार मांडला गेलेला दिसतो. स्वाभाविकच या प्रवाहाने पाश्चात्य आणि आधुनिक मूल्यांवर पारंपरिक दृष्टिकोनातून जोरदार टीकाही केलेल्या होत्या, तेही मात्र आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधींच्या विचार आणि व्यवहारातून तिसरा जो प्रवाह आकाराला आला, त्यामध्ये भारतीय परंपरेला हीन मानून आधुनिकतेचं अनुकरण करणं किंवा अथवा परंपरेचं गौरवीकरण करून आधुनिकतेला पूर्णपणे नाकार देणं अशी टोकाची भूमिका नव्हती. आधुनिक भारतीय राजकीय विचाराचे भाष्यकार थॉमस पॅन्थम यांच्या मते गांधीवादात परंपरा व आधुनिकतेत सर्जनशील मेळ घालण्याचा प्रयत्न त्यामध्ये दिसून येतो आणि म्हणूनच त्यांच्या विचारात आत्मकेंद्री विवेकवादावर आधारित पश्चिमी सभ्यतेची मीमांसा जशी दिसते, तसंच धर्म व धार्मिक व्यवहार यांचा परंपरेने लावलेला अर्थ नाकारून तिला आधुनिक आशय देणारी परखड आणि आधुनिक दृष्टीही त्यामधनं दिसून येते. 20व्या शतकात डावा आणि समाजवादी प्रवाह हाही ठळकपणे पुढे येताना दिसतो. एका बाजूला कार्ल मार्क्सच्या विचाराने प्रेरित झालेला तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत कार्यरत हेरॉल्ड लास्कीच्या प्रभावातून येणारी फेबियन स्वरूपाची समाजवादाची धाराही आपल्याला निदर्शनास येते.
याखेरीज आदिवासी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, क्रांतिकारक असतील, त्याच्यामध्ये डावे आणि उजवे असे दोन्ही प्रकारचे असतील, स्थानिक लोक यांच्या चळवळी असतील, स्त्रियांच्या संघटना असतील इत्यादी अनेक घटकांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवाहाबाहेर कार्यरत राहून राष्ट्रवादी विचार व्यवहाराला महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं दिसतं. आणि भारतीय राज्यघटनेची जडणघडण आणि तिची निर्मिती या स्वातंत्र्य लढ्यातून पुढे आलेल्या या भिन्न विचार प्रवाहांच्या प्रभावांमधून झालेले दिसून येते, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. स्वातंत्र्य लढ्यातून आकाराला आलेल्या संमिश्र वैचारिक बैठकीचं प्रतिबिंब या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आपल्याला उमटलेलं दिसून येतं. म्हणजे डिसेंबर 1946 रोजी विधिमंडळीय अधिवेशनादरम्यान हा उद्दिष्टांचा ठराव स्वीकारण्यात आला आणि पंडित नेहरूंनी हा ठरावाचा मसुदा त्यामध्ये तयार केला. त्यात म्हटलं होतं की भारतीय राज्यसंघाची एकसंघता टिकवून ठेवण्यासाठी तिची अधिसत्ता व सत्ता भारतीय जनतेकडून घेतलेली आहे. ठरावाने घोषित केलं की सर्व नागरिकांना न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपाचा न्याय, दर्जाची आणि संधीची आणि कायद्यासमोरची समानता असेल. विचार, अभिव्यक्ती, उच्चार, विश्वास, श्रद्धा, उपासना, संघटना, कृती यांचं स्वातंत्र्य असेल किंवा कायदा आणि सार्वजनिक नीतिमत्तेच्या अधीन राहून हे स्वातंत्र्य दिले जाईल. अल्पसंख्याक, शोषित आणि मागासवर्ग, अविकसित आणि आदिवासी भागांच्या संरक्षणासाठी आव्हान या ठरावामध्ये करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हा जो तत्ववैचारिक वारसा आहे, इथे ब्रिटिश राजवटीचा आपल्याला वारसा दिसून येतो, तिथल्या त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक वारसा दिसून येतो, राजकीय वारसा आपल्याला त्याच्यामधून दिसून येतो, किंवा भारतामध्ये ज्या विविध समस्या होत्या, जे आव्हानं भारतापुढे होते, त्या आव्हानांमधून पुढे आलेले जे प्रवाह होते, त्या प्रवाहांचा प्रभाव, या सर्वांचा परिपाक म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून भारतीय संविधान, ग्रॅनव्हिल ऑस्टिन म्हणतो त्या पद्धतीनं भारतीय संविधान किंवा संविधानाचा हा सरनामा जगातल्या सर्वात उत्तम असा सरनामा किंवा प्रियांबल म्हणून त्याचा उल्लेख तो करतो ग्रॅनव्हिल ऑस्टिन. त्याचबरोबर दुसरा जो स्रोत होता तो म्हणजे संरचनात्मक स्रोत आहेत. आता याच्यामध्ये विविध ब्रिटिशकालीन कायदे हे भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी किंवा भारतीय संविधानाचा एक स्रोत म्हणून, उगमस्थान म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. कारण 1935चा भारत सरकारचा कायदा याला भारतीय राज्यघटनेच्या संरचनात्मक स्रोत मानलं जातं आणि राज्यघटनेच्या संघीय स्वरूपाची जी पायाभूत चौकट होती ती या कायद्यातूनच स्वीकारलेली दिसते. वस्तुतः भारतीय राज्यघटनेचा कायदेशीर ऐतिहासिक वारसा म्हणून ब्रिटिशांनी वेळोवेळी केलेल्या कायद्यांकडे पाहिलं जातं आणि या विविध स्वरूपाच्या कायद्यातून स्वतंत्र राज्यघटनेच्या निर्मितीला पोषक, प्रेरक आणि हितवाह ठरलेल्या तत्वांचा, तरतुदींचा वारसा लाभलेला दिसून येतो आणि त्याचा उल्लेख करणं इथं इष्ट ठरेल, योग्य ठरेल. आणि यातून राज्यघटनेची एक संरचनात्मक चौकट विकसित झालेली आपल्याला दिसून येते. विशेषतः 1773चा ब्रिटिशांनी केलेला भारतासाठी पहिला कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट. ह्या कायद्याने काय केलं तर बंगालच्या गव्हर्नर जनरलला कारभारात सहाय्य करण्यासाठी 4 संसदीय कार्यकारी परिषद निर्माण केली. एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीशांसह 1774 साली कलकत्ता येथे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाची स्थापना झालेली दिसून येते. ही भारतीय आणि ह्या गोष्टी आजही आपल्याला न्यायीन व्यवस्था असेल किंवा कार्यकारी परिषद जी यंत्रणा आहे तिचा उगम आपल्याला ह्या कायद्यात दिसून येतो. किंवा 1873चा जो चार्टर ॲक्ट होता, त्या चार्टर ॲक्टमुळे भारतातील ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली सर्व भूप्रदेशांवर प्रथमच भारतीय सरकारची अधिसत्ता स्थापन झाली. सर्व कायदेविषयक अधिकार गव्हर्नर जनरलच्या हाती एकवटले आणि एक प्रकारचं भारताचं राजकीय दृष्टिकोनातून एकीकरण झालेलं दिसून येतं. आणि हेच एकीकरण, एकता, अखंडत्व आज स्वतंत्र भारताच्या संविधानाचा एक गाभा आहे. किंवा 1873चा जो चार्टर ॲक्ट होता, त्या चार्टर ॲक्टने प्रथमच कार्यकारी आणि कायदेविषयक कार्यांचं विभाजन करण्यात आलेले आहेत. आणि आज पण भारताने जी संघराज्यात्मक स्वरूपाची शासनव्यवस्था संविधानानं स्वीकारलेली आहे त्याचा उगम आपल्याला इथे दिसून येतो. कायदे मंडळाची स्थापना ह्या 1853च्या चार्टर ॲक्टने झाली. ते आज भारताच्या संसद किंवा भारतीय कायदेमंडळ लेजिस्लेचर आपल्याला इथे दिसून येतं.
म्हणजे एक प्रकारचे ह्या विविध स्वरूपाचे जे कायदे आहेत या कायद्यांमधून काही ना काही भारतीय राज्यघटनेवरती त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. अर्थात त्यात सगळेच कायदे भारतीय राज्यघटनेला प्रभावित करणारे होते असंही नाही. काही कायदे हे भारतीयांचं शोषण करणारे, पिळवणूक करणारे होते. जसं उदाहरणार्थ रौलट कायदा आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती आहेत. पण काही कायदे मात्र हे भारताच्या एक संरचनात्मक दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी आणि ज्याचा पुढे संविधानाच्या निर्मितीवर प्रभाव पडलेला दिसतो, संविधानाच्या निर्मितीत त्या तरतुदींचा अंतर्भाव केलेला दिसतो, असे काही कायदे हे महत्त्वपूर्ण ठरतात. किंवा अगदीच इसवी सन 1858चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा कायदा ईस्ट इंडिया कंपनीकडून अधिकार काढून ब्रिटिश राजपदाकडे किंवा ब्रिटिश संसदेकडे गेले आणि आपले सार्वभौमत्व त्यांनी प्रस्थापित त्याच्यामध्ये केलेलं दिसून येतं. ह्या कायद्याने देशाचं प्रशासन अधिक केंद्रीभूत करण्याचा प्रयत्न केला. विविध प्रांतांमध्ये प्रदेशांचे विभाजन करण्यात आलेलं दिसून येतं. म्हणजे आज जसं घटक राज्यांची निर्मिती झालेली दिसते. गव्हर्नर किंवा लेफ्टनंट गव्हर्नर हे भारत सरकारच्या अधिकाराप्रमाणे एक एजन्सीप्रमाणे ते कार्य करताना आपल्याला दिसून येतात. नागरी असतील, लष्करी असतील, कार्यकारी, कायदेमक अशा कोणत्याही कार्यांचं विभाजन केलेलं नव्हतं. पण ते यानंतर आपल्याला दिसून येतं. किंवा भारतातील जनमताची दखल न घेणारी अशी प्रशासनाची यंत्रणा पूर्णतः नोकरशाहीत्मक स्वरूपाची आपल्याला यानंतरच्या काळामध्ये दिसून येते. 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट ह्या कायद्याने कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीयांना सहभागी करून घेतलेलं दिसतं. प्रातिनिधिक कायदेमंडळाची तरतूद करण्यात आलेली दिसते. किंवा अगदीच कायदेविषयक अधिकारांचं विकेंद्रीकरण म्हणजे मुंबई, मद्रास ह्या प्रांतांना कायदेविषयक अधिकार या 1861च्या कायद्यानुसार परत मिळालेले दिसतात. किंवा 1892चा जो इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे, ह्या 1892च्या इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार कायदेमंडळाला अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा आणि कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झालेला दिसून येतो, जो आज आपल्याला भारताच्या लेजिस्लेचरमध्ये दिसतो. किंवा अगदीच केंद्रीय कायदे मंडळामध्ये बिगर सरकारी सदस्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. परंतु ही वाढ अगदी संख्या कमी म्हणजे किमान 10 किंवा कमाल 16 एवढी जरी असली, पण त्याला एक सुरुवात येथून आपल्याला झालेली दिसते. त्याचबरोबर 1909चा जो इंडियन काउन्सिल ॲक्ट किंवा ज्याला मोर्लो मेंटो सुधारणा कायदा असं म्हटलं जातं, ह्या कायद्याने देशाच्या कारभारात भारतीय लोकांना अधिकाधिक आणि परिणामकारक प्रतिनिधित्व मिळावं म्हणून जे काँग्रेसने प्रयत्न केलेले होते ते ह्या कायद्यातून आपल्याला साध्य झालेले दिसून येतात. कारण ह्या कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळामध्ये अतिरिक्त सदस्यांची जास्तीत जास्त सदस्य संख्या 60 इतकी करण्यात आलेली दिसून येते. त्याचबरोबर कायदेमंडळाची कार्य त्याच्यामध्ये नव्यानं त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला दिसून येतो. त्यांच्या कार्याचा विस्तार आपल्याला झालेला दिसून येतो या 1909च्या कायद्यानुसार. पुढे जो 1919चा जो कायदा होता, हा कायदा तर अत्यंत महत्त्वपूर्ण होता, ज्याला 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट किंवा त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हटलं जातं. ह्या कायद्याने किंवा ह्या कायद्याच्या ज्या सुधारणा होत्या त्या भारतातील घटना पद्धतीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे दिसून येतात. म्हणजे गृह सरकारमध्ये बदल झालेले दिसून 1793 पासून भारत सचिवाला भारतीय कोशातून जे वेतन मिळत होतं ते आता इंग्लंडच्या कोशातून मिळायला सुरुवात झाली होती. भारतीय सचिवाची काही कामं भारतीय उच्चायुक्ताकडे नवे पद निर्माण करून त्यांच्याकडे सोपवण्यात आले आणि ही चांगली गोष्ट त्या दृष्टीनं आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर भारत सरकारमध्ये कार्यकारी मंडळ असेल म्हणजे केंद्रात जबाबदार सरकार आणण्याची कोणतेही प्रयत्न केला नसला तरी भारतीयांना अधिक स्थान त्याच्यामध्ये दिलेलं दिसून येतं. किंवा व्हाईसरॉय काउन्सिलच्या 8 सदस्यांपैकी 3 सदस्य भारतीय सदस्य नियुक्त करण्यात आलेले दिसून येतात. त्याचबरोबर मतदानाचा अधिकार हा मर्यादित जरी असला तरी वार्षिक 10,000 रुपयेपर्यंत असणाऱ्या आणि त्यावर कर देणाऱ्या किमान 750 रुपये वार्षिक भूमी कर देणाऱ्या व्यक्तीला ही मतदानाचे अधिकार ह्या कायद्याच्या नंतर आपल्याला प्राप्त झालेले दिसून येतात. किंवा अगदीच द्विदल शासन पद्धतीचा असेल म्हणजे केंद्रीय कायदेमंडळाची सत्ता त्यातनं वाढलेली दिसून येते. प्रांतीय सरकारमध्ये दुहेरी शासन व्यवस्था ह्या कायदेमंडळाने निर्माण केली. जबाबदार शासन पद्धत देखील ह्या कायद्यापासून पुढे आपल्याला आलेली दिसून येते. त्याचबरोबर 1935चा जो कायदा होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये बहुतांश संरचनात्मक भाग म्हणून ह्या कायद्याकडे बघितलं जातं.
कारण ह्या कायद्यातल्या अनेक अशा तरतुदी आहेत की ज्या तरतुदींचा स्वतंत्रोत्तर भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये त्याचा प्रभाव आपल्याला असल्याचा दिसतो. म्हणजे प्रांत आणि संस्थांचे यांचे मिळून अखिल भारतीय एक संघराज्य असावं, ही संघराज्याची जी कल्पना होती ती 35च्या कायद्यामध्ये होते. किंवा केंद्र आणि घटक राज्य यांचे किंवा त्यावेळचे प्रांत यांच्यात अधिकारांची विभागणी असावी, ती विभागणी ह्या 35च्या कायद्यापासून आपल्याला आलेली दिसून येते. किंवा प्रांतांमध्ये असलेली द्विदल पद्धत रद्द करून त्यांना स्वायत्तता देण्याच्या आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रात प्रशासनाचा एक घटक म्हणून त्यांना कार्य करण्याची स्वायत्तता देण्यात आपल्याला आलेली दिसते. किंवा केंद्रीय पातळीवर द्विदल पद्धतीचा स्वीकार हा 1935च्या कायद्यात करण्यात आलेला आहे. त्यानंतर द्विगृही सभागृह 11पैकी जवळजवळ 6 प्रांतांमध्ये द्विगृही सभागृह निर्माण करण्यात आलेलं दिसून येतं. त्याचबरोबर जे आजचं आपण न्यायव्यवस्था बघतो, न्यायमंडळ बघतो, ह्या न्यायमंडळाची स्वतंत्र एक सांघिक पद्धतीची न्यायमंडळाची निर्मिती ह्या कायद्यातून आपल्याला झालेली दिसून येते. आणीबाणी जाहीर करण्याच्या ज्या तरतुदी होत्या त्या 35च्या कायद्यातल्याच असल्याच दिसतात. किंवा राज्याचं कायदा आणि सुव्यवस्थेची हमी देणारी जी यंत्रणा होती ती मुख्य रूपाने ह्या कायद्यात निर्माण करण्यात आली. डिप्रेस्ड क्लासेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अनुसूचित जाती किंवा महिला, श्रमिक यांच्याकरिता स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. अशा विविध दृष्टिकोनातून हा कायदा महत्त्वपूर्ण आहे. आणि अगदीच पुढे 1947चा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट हाही महत्त्वपूर्ण होता, कारण या कायद्यानुसार राज्यसंस्थेसाठी स्वतंत्र राज्यघटना निर्मितीचा अधिकार भारतीयांना प्राप्त झाला होता. घटना तयार करून तिची अंमलबजावणी करेपर्यंत कायदे करण्याचा अधिकार हा घटना समितीकडे असल्याचा दिसतो. आणि एकूणच नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत 1935च्या कायद्याप्रमाणे राज्यकारभार केला जावा ही एक तरतूद त्यामध्ये होती. म्हणजे अशा विविध कायद्यांचा, ब्रिटिश कायद्यांचा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा स्रोत म्हणून आपल्याला त्यामध्ये विचार करावा लागतो. त्याचबरोबर इतर ज्या राज्यघटना आहेत जगातल्या वेगवेगळ्या, त्या राज्यघटनांचा देखील भारतीय संविधानावरती विशेष असा आपल्याला प्रभाव असल्याचं त्याच्यामध्ये दिसून येतं. कारण घटनाकारांनी इतर राज्यघटनांच्या प्रभावातून काही तत्त्व स्वीकारलेली होती. अमेरिकन राज्यघटनेतील हक्कांच्या सनदेवरील बिल ऑफ राईट्स नाही का, भाग 3 मधील जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत, ती फंडामेंटल राईट्स घेण्याची प्रेरणा अमेरिकेच्या ह्या बिल ऑफ राईट्सवरनं मिळालेली दिसून येते. किंवा अगदी 4थ्या भागामधील जी मार्गदर्शक तत्त्वं आहेत जी आयरिश राज्यघटनेवरनं स्वीकारलेली दिसतात. संसदीय शासन पद्धती, कॅबिनेट शासनाची जी तत्त्वं असतात, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यातला जो संबंध असतो, म्हणजे थोडक्यात संसदीय शासन पद्धती ही मोठ्या प्रमाणामध्ये आपण ब्रिटिशांच्या अनुभवावरनं घेतलेली आहेत. प्रभावी केंद्राचं प्रारूप कॅनडाच्या राज्यघटनेवरून आपण घेतलेलं आहे. 7व्या परिशिष्टातील जी विस्तृत समवर्ती सूचीचं प्रारूप आहेत ते आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर या राज्यघटनेवरून प्रेरणा घेऊन आपण व्यापार असेल, दळणवळण असेल, यामधील तरतुदी राज्यघटनेच्या 13व्या भागामध्ये त्या नमूद केलेल्या आहेत. म्हणजे अशा रीतीनं भारताची राज्यघटना विविध स्वरूपाच्या तत्व वैचारिक स्रोतातून निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यात एका बाजूला स्वातंत्र्य लढा, ब्रिटिशकालीन कायदे आणि त्यातही विशेषतः 1935चा भारत सरकारचा कायदा आणि इतर देशातील राज्यघटनांचा प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेता येतात. एकूणच राज्यघटनेच्या निर्मितीसाठी विविध स्रोतांचा आधार घेतल्यामुळे तिच्यावर जी टीका केली जाते भारतीय संविधानावरती, ती टीका अशी की भारतीय राज्यघटना ही एक उसनवारी केलेली अशी एक संहिता आहे. तथापि भारतीय घटनाकारांनी विविध देशांच्या राज्यघटनेतून अनेक तरतुदींचा स्वीकार केलेला आहे. हे खरं असलं तरी ती केवळ उसनवारी ठरत नाही, कारण घटनेतील कलमांचा जो आशय आहेत, जे विविध आर्टिकल त्यांचा जो आशय आहेत, त्यांची उपयुक्तता आणि गेली 6-7 दशकं म्हणजे गेली 70 वर्ष जवळजवळ सुरू असलेला जो व्यवहार आहे त्यातून हे अधोरेखित होतं की भारतीय घटनाकारांनी जी घटनात्मक मूल्ये बनवलेली होती, जे आदर्श आणि भारतीय समाज वास्तव यांची जी सांगड घालून यांची जी सांधेजोड केलेली आहे, ती सांधेजोड करूनच ही विविध देशातल्या तत्वांचा, मूल्यांचा स्वीकार केलेला आहे. आणि घटनेची, भारतीय संविधानाची निर्मिती त्यामध्ये झालेली दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे घटनाकारांनी
अन्य देशांच्या राज्यघटनातील सर्वोत्तम भाग हा एकत्र केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला भारतीय संविधानाची जी उगम स्रोत आहेत, भारतीय संविधानाचे जे स्रोत आहेत, हे स्रोत आपल्याला या विविध मुद्द्यांच्या अनुषंगानं अगदी थोडक्यामध्ये आपण सांगण्याचा तो प्रयत्न केला. पुढील भागामध्ये आपण याचा जो पुढचा भाग आहे म्हणजेच संविधानाची जी विविध उद्दिष्टं आहेत, वेगवेगळी जी उद्दिष्टं आहेत, त्या उद्दिष्टांचा स्वतंत्ररित्या आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.